तेल व्यापाऱ्याला 1,29,00,000चा गंडा। सायबर पोलिसांनी अकाउंट फ्रीज करून केली रक्कम वसूल। जालना सायबर पोलिसांनी केली कारवाई। अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांनी दिली माहिती। जालना सायबर क्राईम विभागाने एक मोठी कारवाई केली। याविषयी सविस्तर माहिती देताना जालना जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांनी सांगितले, जालना शहरातील व्यंकटेश ऑइल मिलचे मालक यांना कपिल दोशी यांनी 4 महिन्यापूर्वी तेल व्यापाऱ्याला 1,29,00,000 रुपयाचा गंडा काही सराईत गुन्हेगारांनी घातला होता। या संदर्भात संबंधित तेल व्यापाऱ्यांनी जालना सायबर विभागाकडे रीतसर तक्रार दिली होती। जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी सदर प्रकरणाचा तपास करून यात आरोपी असलेल्यांचे बेल न्यायालयाला विनंती करून थांबविली। यामुळे संबंधित आरोपींची गंडा घातलेली 1,29,00,000 रुपयांची रक्कम संबंधित तेल व्यापाऱ्याला परत केली, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांनी दिली असून ज्या आपण नागरिकांना असे ऑनलाईन फ्रॉड करून गंडा घातला जात आहे, कृपया त्यांनी सायबर पोलीस यांच्याशी संपर्क साधावा व खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे। जालनामध्ये 1,29,00,000चा फ्रॉड झाला होता। त्याबद्दल 4 महिना अगोदर सायबर पोलीस स्टेशन जालना यांना तक्रार प्राप्त झाली होती। त्या तक्रारचे शोधमध्ये शिंदे साहेब जे सायबर पीआय आहे आमच्या आणि यांची टीमनी खूप चांगला मेहनत घेऊन तो माणूस ते सगळे अकाउंट्स फ्रीज केले होते। त्यानंतर त्यांचे बिल कॅन्सल करून त्याला आपण हजर केला। त्यानंतर त्यांनी 1,29,00,000 रुपये जे फिर्यादी आहे त्यांना परत केली। हा कामगिरी सायबर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आणि त्यांचे इन्चार्ज यांनी मिळून केलेली आहे। आणि याच्यातून एक गोष्टी अशी आहे की सायबर फ्रॉड जेव्हा होत आहे, जर वेळेवर पोलिसला माहिती भेटली तर त्या रिकव्हरी होणे शक्य असते। तर ज्यांच्याकडून असा फ्रॉड होत आहे त्यांना निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन पोलिसांनी तक्रार केली पाहिजे आणि पोलीस प्रयत्न करून 100% पैसे रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो।